बुलढाणामध्ये पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलाय। पैसे वाटपाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय। उमेदवारांचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा आरोप होतोय। निवडणूक आयोग आता यावर काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर आपण पाहिलेलं आहे, मगाशी स्पीड मधली बातमी पाहिली आणि आता बुलढाणामध्ये सुद्धा पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलेला आहे। त्या पैसे वाटपाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय। उमेदवारांचे नातेवाईक पैसे वाटतायत असा आरोप होतोय। त्यामुळे आता या संदर्भात काय आयोग कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मयूर निकम आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। मयूर, पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। नातेवाईकच उमेदवारांचे पैसे वाटतायत असा आरोप होतोय। काय एकूण माहिती? खरं तर निवडणूक आणि पैसे वाटप याचा बराच जवळचा संबंध आहे। यापूर्वीही आपण बघितलेला आहे। आता ही नगरपालिका आणि नगर परिषदेच्या ज्या निवडणुका होत आहेत, यावेळेच्या निवडणूक फार वातावरण गरम झालेलं आहे आणि प्रत्येक उमेदवार आपल्या नातेवाईकांना या ठिकाणी अशा कामांसाठी डिप्लॉय केलेलं आहे असं म्हणावं लागेल। नगरपालिका नांदुरा आणि खामगाव या ठिकाणचे हे व्हिडिओ आहेत आणि पैसे वाटपाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते जे पैसे वाटणारे मंडळी ते फरार झालेले आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मात्र हे सर्वच ठिकाणी चालू आहे असं म्हणता येणार नाही। ज्या ज्या ठिकाणी सुरू आहे त्या त्या ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकलेल्या आहेत। खामगावमध्येही 50,000ची रोकड पोलिसांना सापडली आहे। त्यामुळे एकंदरीत प्रशासनाचं यावर लक्ष जरूर आहे। मात्र दुसरीकडे प्रशासनाच्या म्हणजे तुप्या पद्धतीनं हे व्हिडिओ पैसे वाटले जात आहेत, ही परिस्थिती अगदी प्रशासनाचं लक्ष आहे आणि त्यामुळे आता या संदर्भात नेमकी कारवाई काय होते हे पाहणं खरं तर महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बुलढाणामधली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बुलढाणामध्ये पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलेला आहे। पैसे वाटपाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय आणि उमेदवारांचे नातेवाईकच पैसे वाटत असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे आता या संदर्भात पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोग काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच या संदर्भात काही तपास केला जातो का, चौकशी अंती कुणाला ताब्यात घेतलं जातं का, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच कोणत्या पक्षाचे ते उमेदवार होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।